छान वाटलं की गुरुजी खरोखर खूप छान शब्द आहे आणि खरोखर आजची कविता ही शिक्षकांवरती मी सादर करत आहे। तर जर कविता आवडली तर दाद द्यायला विसरू नका। सर्वप्रथम सर्वांना मराठी गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी कविता सादर करण्यापूर्वी एक जो अनुभव जो माझ्या वाचनात आला तो मी शेअर करतो आपल्या सर्वांसोबत। आणि तो अनुभव असा आहे, एक एमपीएससीचं पॅनल होतं, त्या पॅनलने एका उमेदवाराला प्रश्न विचारला आणि मित्रांनो तो जो प्रश्न होता तो इंग्रजी भाषेमध्ये होता। प्रश्न असा होता, व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ शिवाजी महाराज वॉज अलाइव्ह टुडे। आणि त्या उमेदवाराने जे उत्तर तेही इंग्रजीमध्येच दिलं, पण जे उत्तर दिलं ते खूप विचार करण्यासारखं होतं। उत्तर असं होतं, इफ शिवाजी महाराज वॉज अलाइव्ह टुडे देन युअर क्वेश्चन वुड बी इन मराठी। याचा अर्थ की शिवाजी महाराज जर आज जिवंत असते तर आपण जो इंग्रजीमध्ये क्वेश्चन विचारला मराठी बाणा जो शिवाजी महाराजांच्या अंगी होता आणि असाच मराठी बाणा सुद्धा आपल्या अंगी असावा। ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राची भाषा मराठी आपल्याला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे। म्हणून या मराठी भाषेतून एक कविता सादर करतो। माझ्या कवितेचं नाव आहे, तो एक शिक्षक आहे। देशावर राज्य करणारा पंतप्रधान आहे, देशावर राज्य करणारा पंतप्रधान आहे, पण त्यांना घडवणारा एक शिक्षक आहे। देशावर राज्य करणारा पंतप्रधान आहे पण त्यांना घडवणारा एक शिक्षक आहे। शिक्षकच आहे आपला माय आणि बाप, शिक्षकच आहे आपला माय आणि बाप। आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या पाठीवरची थाप, शिक्षकच आहे आपला माय आणि बाप। आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या पाठीवरची थाप। आई वडील आहेत आपले पहिले शिक्षक, आई वडील आहेत आपले पहिले शिक्षक, तेच तर आहेत आपले दिशादर्शक। आई वडील आहेत आपले पहिले शिक्षक, तेच तर आहेत आपले दिशादर्शक। पण या पहिल्या शिक्षकांना योग्य दिशा दाखवणारा एक शिक्षक आहे, पण या पहिल्या शिक्षकांना योग्य दिशा दाखवणारा एक शिक्षक आहे। पवित्र ज्ञानदानाचे काम करणारा शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा शिक्षक आहे। पवित्र ज्ञानदानाचे काम करणारा शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा शिक्षकच आहे। असं चालतं बोलतं ज्ञानपीठ म्हणजे एक शिक्षकच आहे, असं चालतं बोलतं ज्ञानपीठ म्हणजे एक शिक्षकच आहे। कपड्यांशिवाय सुरू झालेला प्रवास सुटाबुटापर्यंत येऊन पोहोचला, कपड्यांशिवाय सुरू झालेला प्रवास सुटाबुटापर्यंत येऊन पोहोचला। पिढ्यांच्या प्रगतीचा महामेरू शिक्षकच बनला, कपड्यांशिवाय सुरू झालेला प्रवास सुटाबुटापर्यंत येऊन पोहोचला। पिढ्यांच्या प्रगतीचा महामेरू शिक्षकच बनला। अशा कित्येक पिढ्या घडवणारा एक शिक्षकच आहे, अशा कित्येक पिढ्या घडवणारा एक शिक्षकच आहे। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। अशी अन्यायाविरुद्ध डरकाळी देणं शिकवणारा एक शिक्षकच आहे, अशी अन्यायाविरुद्ध डरकाळी देणं शिकवणारा एक शिक्षकच आहे। कळत न कळतपणे काहीतरी शिकून जाणारा प्रत्येक व्यक्ती शिक्षकच आहे, कळत न कळतपणे काहीतरी शिकून जाणारा प्रत्येक व्यक्ती शिक्षकच आहे। या संपूर्ण विश्वाचा तोच खरा रक्षक आहे, असा वीर योद्धा म्हणजे शिक्षकच आहे, असा वीर योद्धा म्हणजे शिक्षकच आहे। शिक्षकांमुळे संकटाशी लढण्याची ताकद, ऊर्जा आणि प्रेरणा मिळते। शिक्षकांमुळे संकटाशी लढण्याची ताकद, ऊर्जा आणि प्रेरणा मिळते। असे सर्वात मोठे प्रेरणास्थान एक शिक्षकच आहे, असे सर्वात मोठे प्रेरणास्थान एक शिक्षकच आहे। जगात असा कोणी नाही जो शिक्षकाच्या हाताखालून गेला नाही, जगात असा कोणी नाही जो शिक्षकाच्या हाताखालून गेला नाही। शिक्षकच आहे ह्या दुनियेचा आधार, शिक्षकच आहे ह्या दुनियेचा आधार। असा सर्वांचा आधारस्तंभ एक शिक्षकच आहे, असा सर्वांचा आधारस्तंभ एक शिक्षकच आहे। आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही घडाना, असं नाही तर आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, असं सांगणारा एक शिल्पकार म्हणजे शिक्षकच आहे, असं सांगणारा एक शिल्पकार म्हणजे शिक्षकच आहे। शेवटी सांगतो, एकदा वर्गात प्रश्न विचारला, मी स्वतः विचारला होता प्रश्न, एकदा वर्गात प्रश्न विचारला,
डॉक्टर्स इंजिनियर्स कोण बनणार? एकदा वर्गात प्रश्न विचारला डॉक्टर इंजिनियर्स कोण बनणार, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचे हात वर आले. एकदा वर्गात प्रश्न विचारला डॉक्टर इंजिनियर्स कोण बनणार, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचे हात वर आले. शिक्षक कोण बनणार म्हटल्यावर सर्वांनीच आपले हात बांधले. पण तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो डॉक्टर्स बनले कुणी इंजिनियर्स बनले, बिझनेसमॅन बनले कुणी कलेक्टर्स बनले. डॉक्टर्स बनले कुणी इंजिनियर्स बनले, बिझनेसमॅन बनले कुणी कलेक्टर्स बनले, पण त्या सर्वांच्या यशात सिंहाचा वाटा असणारा एक शिक्षकच आहे. त्या सर्वांच्या यशात सिंहाचा वाटा. हे सर्व करत असताना त्याचा खिसा रिकामा, त्याचं बँकेचं खातं रिकामं. हे सर्व करत असताना त्याचा खिसा रिकामा, त्याचं बँकेचं खातं रिकामं. कारण दुसऱ्याचा खिसा आणि दुसऱ्याचं बँक खातं भरणारा एक शिक्षकच आहे. शिक्षकच आहे दुनियेचा, शिक्षकच आहे या विश्वाची शान. शिक्षकच आहे ह्या विश्वाची शान. कोणत्या शब्दात गावे तुझे मी गुणगान. शिक्षकच आहे या विश्वाची शान. कोणत्या शब्दात गावे तुझे मी गुणगान. कारण तू तर उपमांमध्येही न सामावणारा एक शिक्षक आहे. धन्यवाद. मित्रांनो, ही कविता आवडली असल्यास कविता नक्कीच आपल्या मित्रांसोबत, शिक्षकांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आम्हाला कमेंट सुद्धा करायला विसरू नका. आणि अजून चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी आपल्या समोर घेऊन येत राहीन. धन्यवाद.